हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवूया अगदी झटपट आणि कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी स्वादिष्ट अशी फ्लावरची भाजी. घाईच्या वेळात तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये अगदी काही मिनिटात तयार करू शकतात. इथे मी फ्लावर अशा पद्धतीने छान बारीक कापून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बारीक आपल्याला हा फ्लावर कापून घ्यायचा आहे. आता यामध्ये अगदी गरम-गरम असं आपण यात पाणी घालून घेणार आहोत आणि गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि अगदीच 2 चिमूट इतकं आपल्याला यात सोडा घालायचा आहे. जेणेकरून यावर लागलेली डस्ट किंवा जी काही घाण आहे, कुठल्याही प्रकारचं जर यात केमिकल असेल तर ते निघण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण यात सोडा आणि मीठ घालून एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत. आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण ती सगळी फ्लावर अशी चाळणीमध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि 2 ते 3 पाण्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हा फ्लावर उकळत्या पाण्यात साधारण 5 ते 7 मिनिटं छान वाफवून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं मी राईचं तेल घेतलं आहे. फ्लावरच्या भाजीला राईचं तेल घातल्याने फ्लावरची भाजी अगदीच चविष्ट होते. आता हे तेल आपण छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. इतकं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे की त्यातनं वाफ निघाली पाहिजे आणि वाफ निघायला लागली की त्याचा कलर चेंज होतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्या तेलाचा कलर हलकासा लाईट झाला आहे. त्यानंतर आपण आता त्यामध्ये कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपण छान बारीक चिरून घेतल्या आहे आणि त्याही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता हे सगळं आपण साधारण अर्धा ते 1 मिनटं इतकं परतवून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा इतकं हिंग, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर. आता हे मिश्रण आपण छान अर्धा मिनटं पुन्हा परतवून घेऊया आणि आता आपण जो वाफवून घेतलेला फ्लावर आहे, चाळणीत काढला आहे आणि आता हा सगळा फ्लावर मी या मसाल्यामध्ये सोडून देणार आहे. आता हा फ्लावर आपण छान मसाला त्याला कोट करून घेऊया. छान ही भाजी परतवून घेऊया. साधारण 1 ते 1.5 मिनिटं आपण ही भाजी मंद आचेवरती परतवून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. अगदी कमी मसाल्यांमध्ये खूप चवदार लागते ही भाजी. घाईच्या वेळात मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. आणि चवीची गोष्ट म्हणाल तर चवीला ही अगदीच भन्नाट लागते. तो लसणाचा फ्लेवर भाजीत अगदी परफेक्ट उतरतो. आता झाकण ठेवल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी शिजून देऊया. तुम्ही बघू शकता भाजी अगदी परफेक्ट अशी शिजली आहे. आता यामध्ये साधारण अर्धा चमचा इतका गरम मसाला आणि पुन्हा आपण ही भाजी अर्धा मिनटं इतकी परतवून घेऊया. आणि त्यानंतर धुवून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर. आता कोथिंबीर घातल्यानंतरही आपण ही भाजी साधारण अर्धा मिनटं, 1 मिनटं इतकी परतवून घेऊया. आणि तयार झाली आहे आपली अगदी चवदार, कमी वेळात होणारी फ्लावरची भाजी. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.